साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, कालचा इन्सिडेंट तुम्हाला माहितीच आहे आणि काल आपण खूप छान असे गेम केलो. तर तुम्ही ब्लॉग बघायला नसेल तर बघायला विसरू नका. आपला डेली ब्लॉगचा आज 5वा दिवस आहे आणि आपण कंटिन्युअसली ब्लॉगिंग करते. तर नक्की बघायला विसरू नका आणि सपोर्ट दाखवा जरा, दुसरं काही नाही. आणि आज पण नॉर्मल ब्लॉग असणार आहे आपला, काहीतरी आपण युनिक करायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे आज. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मित्रांनो बघा, आज आपले 2 फुल आलेले आहेत आणि जो कळी होती ती पण आज फुललेली आहे. तुम्ही पाहू शकता प्रॉपरली. खूप छान असं सकाळपासून सुगंध सुटलेला आहे. मी सकाळी मस्तपैकी विंडोमध्ये आलो तर खूप छान असा सुगंध येत होता. आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे भाटीवर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण आता जाणार आहोत ते म्हणजे भाटीवर. आणि भाटीवर जाऊन कॉन्टेंट शूट करणार आहोत, कारण की भाटीवर खूप छान असं क्लायमेट झालं असेल, पूर्ण हिरवगार आणि मस्तपैकी थंडावा. तेच दाखवायचं तुम्हाला आज प्रयत्न करेन. तर खूप छान असं क्लायमेट झालं मित्रांनो, उत्तम असं क्लायमेट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप भारी असं क्लायमेट झालं आहे भाटीवर. तर याच्याहून भारी क्लायमेट असेल. आणि जे तुम्हाला इकडे साईडला पाहायला भेटते ते म्हणजे मीठ आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या इकडे मीठ तयार होतं, हे पाहू शकता तुम्ही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मीठ आगरामध्ये पाणी बघा किती भरलं आहे. इकडे सर्व काही मीठ रेडी होतं, तिकडे पण त्या साईडला पण मीठ आगर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पाहू शकता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये मीठ आहे ते. हे बघा मित्रांनो, मोरवा क्रीडा मंडलचं ग्राउंड, किती छान असं ग्राउंड आहे. आणि पावसाला क्रिकेटचा आनंद घेत आहेत मुलं, सगळे यंगस्टार्स. खूप छान असं क्लायमेट झालंय बघा भाई. वाईट बॉल. बघा मित्रांनो, जे पर्यटक येतात ते टाकीमध्ये घाण टाकून जातात, बॉटल टाकून जातात. आणि तुम्ही पाहू शकता बेडूक बघा किती आहेत टाकीमध्ये. फ्रॉक्स बघा. ताईसाहेब बघा किती काम करते आपली. आज आपल्या ताईसाहेबाची पण 10वी चालू झालेली आहे. कामासोबत अभ्यास पण खूप करतायत. आणि इकडे आपला मायटी राजू तक्षक पाटील बघा किती काम करते. तर मित्रांनो, आपण आता आत्याकडे आलो आहे. आत्याचा पाय बघू शकता तुम्ही. आत्ता जस्ट ऑपरेशन झालेलं आहे आत्याचं. आणि वहिनीने मोदक बनवलेले आहेत, ते पाहूया. काय बनवत आहेत? मॅगी. मोदक कुठे आहेत? मोदक हाय शपथ, चटका लागला. हे बघा मित्रांनो, गरम गरम उकडीचे मोदक. वा 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 वा, खूप छान. मित्रांनो, आपण आता गोल्या घ्यायला चाललोय. चला आता जाऊया आणि पावसाचा आनंद घेऊया. खूप छान असा पाऊस पडतोय. मित्रांनो, या गोळ्या आपल्या इकडे अवेलेबल नव्हत्या, म्हणून आपल्याला डायरेक्ट हॉस्पिटलजवळ यायला लागलं गोळ्यांसाठी. आता गोळ्या घेतल्यात आपण आणि निघणार आहोत. आणि खूप छान असा पाऊस पडतोय मित्रांनो, क्लायमेट खूप छान झाले. आता तुम्हाला ब्युटी ऑफ भाईंदर दाखवलं आणि आता मी थोड्याच वेळेला तुम्हाला रिॲलिटी दाखवेन, काय नक्की रिॲलिटी आहे ती. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.
मित्रांनो मी आता जस्ट घरी पोहोचलेलो आहे आणि आज आहे संकष्टी. तर आता आरती करायला घेतले, मम्मी पण आहे. जपता गणपती स्तोत्र मिले सिद्धी न संशय, नारदानी रचिले झाले संपूर्ण. जय जय रवीर समर्थ. चला मित्रांनो, आता पूजन झालेलं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला रियालिटी ऑफ भाईंदर समजलेलंच असेल मित्रांनो. आपल्याला भाईंदर दिसते तसं नाही आहे, काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. म्हणजे खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तर ती इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे होती पावसाळ्याच्या अगोदर, कारण की या टायमिंगला उन्हाला खूपच मोठा होता. तर ती इम्प्रूव्हमेंट होऊन गेली असती. मी 2 का 3 वर्ष झालं बघतोय रोडचा प्रॉब्लेम आपल्याला बघायलाच भेटतोय आणि त्याच प्रॉब्लेमवर आपण लक्ष दिलं पाहिजे, एवढंच बोलेन मी. खूप छान असं आपलं जेवण आलेलं आहे. मी आता जेवून घेतो. भारी असं जेवण आहे, मस्तपैकी आमटी आहे, भेंड्याची भात आहे, पनीरची भुर्जी आहे, पापड आहे. खूप छान असं जेवण आहे. चला मी तुम्हाला जेवण भेटतो. मला खूप भूक लागली.